गुड आफ्टरनून फ्रेंड्स. लास्ट लेक्चर 16 मध्ये आपण एक्झाम्पल नंबर 1 पर्यंत आलो होतो ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स या आर्टिकलवर. आता आपण अल्जेब्रा आणि ट्रिग्नॉमेट्रीच्या लेक्चर 17 वर आहोत आणि आपला एक्झाम्पल नंबर 2 चालू आहे. काय आहे हो एक्झाम्पल नंबर 2? कॅल्क्युलेट द ॲडजॉइंट ऑफ द डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल एलिमेंट जर 0 नसतील, अबाव द डायगोनल आणि बिलो द डायगोनल जर 0 एलिमेंट असेल तर त्याला डायगोनल मॅट्रिक्स आपल्याला म्हणता येईल. ओके. किंवा AIJ विच इज इक्वल टू I इज नॉट इक्वल टू J, त्या केसमध्ये सगळे 0 एलिमेंट असेल. आणि I इज इक्वल टू J म्हणजे A11, A22, A33 म्हणजे I इज इक्वल टू J, त्या केसमध्ये इज नॉट इक्वल टू 0 असेल तर त्यालाही आपण डायगोनल एलिमेंट बनवू शकतो. सो गिवन दॅट त्याचं आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए डायगोनल मॅट्रिक्स काढायचं आहे. बघू आता काय येते ते. सोल्युशन. गिवन दॅट A इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये D1 0 0 0 D2 0 0 0 D3. हेन्स डिटर्मिनंट A विच इज इक्वल टू, हे जे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये दिलं होतं त्याला आपल्याला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहिलं. सेमच एलिमेंट जशाला तसे D1 0 0 0 D2 0 0 0 D3. आता जर आपल्याला ॲडजॉइंट ऑफ ए गिवन मॅट्रिक्स काढायचा असेल तर एक्झाम्पल 1 मध्ये तुम्हाला आयडिया आलेलीच आहे. आपल्याला प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढावं लागेल. मग आपण पहिल्या D1 चे कोफॅक्टर काढू. हेन्स कोफॅक्टर ऑफ D1 कुठे आहे हो? पहिल्या रो मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये. म्हणून 1,1th एलिमेंट त्याला आपल्याला म्हणता येईल. विच इज इक्वल टू -1 + 1 म्हणजेच 2. आणि हा कॉलम आणि हा रो डिलीट जर केला तर डिटर्मिनंट मध्ये काय मिळेल आपल्याला? D2 0 0 D3. आणि जर त्याला सॉल्व्ह केलं तर याचं झालं 1 विच इज इक्वल टू D2 D3. म्हणजे काय मिळालं? डायगोनल एलिमेंट जे 3x3 चं D1 D2 D3 होतं, तर पहिल्या प्लेसवरच्या D1 साठी आपल्याला D1 सोडून राहिलेले जे डायगोनलचे 2 एलिमेंट होते D2 D3 हे मिळाले. आता या 0चं कोफॅक्टर काढण्यात मतलब नाही, कारण की 0 मल्टिप्लाय एनिथिंग इज 0 येते. त्यामुळे याचं बी नाही काढता येणार आपल्याला, म्हणजे 0च येते काढलं तरी, आणि ते आपण 0च लिहिणार आहे. त्यापेक्षा आता डायरेक्ट आपण D2 चा कोफॅक्टर काढू. D2 कुठल्या प्लेसवर आहे? दुसऱ्या रो मध्ये आहे आणि दुसऱ्याच कॉलम मध्ये आहे. आणि म्हणून कोफॅक्टर ऑफ D2 म्हणजेच आपल्याला त्याला म्हणता येईल 2,2th एलिमेंट विच इज इक्वल टू -1/2 + 2 म्हणजे 4. आणि हा कॉलम जाईल, हा रो जाईल, म्हणजे शिल्लक राहील D1 0 0 D3 जे की आपण लिहिलेलं आहे. आणि या डिटर्मिनंटला जर सोडवलं तर विच इज इक्वल टू D1 D3. म्हणजे कोफॅक्टर ऑफ D2 जेव्हा आपण मिळवला तेव्हा D2 सोडून आपल्याला डायगोनल एलिमेंट मधला D1 आणि D3 मिळाला. आता तुम्ही सहज सांगू शकता की कोफॅक्टर ऑफ D3 कुठे आहे? तिसऱ्या रो मध्ये आणि तिसऱ्या कॉलम मध्ये. आणि काय मिळेल? नॅचरली D1 D2. त्याला लिहिता येईल 3,3 एलिमेंट म्हणजे 3,3 एलिमेंट म्हणजे तिसऱ्या प्लेसवरच आहे त्याचा मीनिंग. विच इज इक्वल टू -1/6. आणि डिटर्मिनंट मध्ये D1 0 0 D2 आणि त्याला सोडवलं तर D1 D2. म्हणजे D1 चा जेव्हा आपण कोफॅक्टर मिळवला ते आला D2 D3. D2 चा जेव्हा आपण कोफॅक्टर मिळवला ते आला D1 D3.
आणि D3चा जेव्हा कोफॅक्टर मिळवला ते आला D1 D2 आणि हेन्स ऍडजॉइंट ऑफ A which is equal to मॅट्रिक्स फॉर्म मध्ये D2 D3 0 0 0 D1 D3 0 0 0 D1 D2 आणि मॅट्रिक्सचा होल डॅश म्हणजे ट्रान्सपोज. काय करावं लागते ट्रान्सपोज जर काढायचा असेल तर रोचं कॉलम मध्ये लिहायचं, रोचं कॉलम मध्ये लिहायचं. मग लिहा की D2 D3 0 0 D2 D3 0 0 0 D1 D3 याचं कॉलम मध्ये 0 D1 D3 0 0 0 D1 D2. पण आलं काय हो, सारखंच आलं की ऍडजॉइंट ऑफ ए त्याचा ट्रान्सपोज जरी केलं तरी सेमच एलिमेंट आलं. मग आपल्याला काय म्हणता येईल, धिस शोज दॅट ऍडजॉइंट ऑफ ए डायगोनल मॅट्रिक्स इज ए डायगोनल मॅट्रिक्स. नेक्स्ट एक्झाम्पल 3. Calculate the adjoint of A where A which is equal to मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पहिला रो 1 2 3, दूसरा रो 1 -1 2, तिसरा रो -2 1 1, 3/3 ची मॅट्रिक्स आपल्याला दिलेली आहे. याचा आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए काढायचं. याचा अर्थ आपल्याला या 9 एलिमेंटचे प्रत्येक एलिमेंटचे कोफॅक्टर काढावं लागेल, जे की आपल्याला माहित आहे आणि आपण ते सहज काढू शकतो. आणि मग ते जे कोफॅक्टर आपण प्रत्येक एलिमेंटचे काढले ते ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये त्या एलिमेंटचे कोफॅक्टर त्या प्लेसवर द्यायचं आणि त्याला ट्रान्सपोज करायचं, डॅश करायचं. आणि मग रोचं कन्व्हर्शन कॉलम मध्ये जर केलं तर आपल्याला ऍडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स ए मिळून जाईल. आणि अशा टाईपचे एक्झाम्पल्स नंबर ऑफ टाइम्स परीक्षेमध्ये विचारले जातात. याचाच अर्थ फार महत्वाचे एक्झाम्पल आहेत. हेन्स आता सोल्युशन बघू. गिवन दॅट ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये 1 2 3 1 -1 2 -2 1 1. हेन्स डिटर्मिनंट ए विच इज इक्वल टू डिटर्मिनंट फॉर्म मध्ये 1 2 3 1 -1 2 -2 1 1. आता कोफॅक्टर ऑफ 1 म्हणजे या प्लेसवरचा 1 आहे ना त्याचा कोफॅक्टर काढायचा आहे. हा जो आहे हा पहिल्या रो मध्ये पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आहे, म्हणून त्याला लिहिण्याची पद्धत आहे 1, 1th एलिमेंट विच इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे -1⁻I + J आणि डिटर्मिनंट कॅपिटल AIJ जे की आपण याच्या आधी घेतलेला आहे. सो -1:1 + 1 आय ची बी किंमत 1 आहे, जे ची बी किंमत 1 आहे. आणि डिटर्मिनंट मध्ये आता काय लिहायचं आपल्याला, हा कॉलम आणि हा रो डिलीट केल्यानंतर जे उरलेले एलिमेंट आहे ते डिटर्मिनंट मध्ये लिहायचं. -1 2 1 2. या डिटर्मिनंटला जर सोडवलं तर -1 -2 येते म्हणजे -3 झालं आणि -1/2 म्हणजे 1 झालं, म्हणजे याचा कोफॅक्टर आला -3. कशाचा, या 1 एलिमेंटचा. कोफॅक्टर ऑफ 2 हा पहिल्या रो मध्ये आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे, म्हणून आपल्याला याला लिहिता येईल 1, 2th एलिमेंट विच इज इक्वल टू -1/1 + 2. डिटर्मिनंट मध्ये आता मात्र हा कॉलम डिलीट होईल, हा रो डिलीट होईल आणि डिटर्मिनंट मध्ये येईल 1 2 -2 1 जे की इथे दिसत आहे. -1/3 म्हणजे -1 येईल आणि या डिटर्मिनंटला जर सोडवलं तर 1 +4 म्हणजे 5 आणि ह्याचा -1 म्हणजे -5. या दोनचा कोफॅक्टर आला -5. आता कोफॅक्टर ऑफ 3. कोफॅक्टर ऑफ 3 कोणत्या प्लेसवर आहे, पहिल्या रो मध्ये आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये आहे, म्हणून याला लिहिता येते 1, 3 एलिमेंट
सो विच इज इक्वल टू -1/1+3. डिटर्मिनंट मध्ये काय येईल, हा कॉलम डिलीट करावा लागेल, हा रो डिलीट करावा लागेल, म्हणजे 1 -1 -2 1 येईल. दिसत आहे का, 1 -1 -2 1. याला जर सोडवलं तर 1 हा मायनस मायनस प्लस आणि डिटर्मिनंटचा मायनस म्हणजे -2, 1 -2 म्हणजे -1 आणि -1 1+3 म्हणजे 4 म्हणजे 1 म्हणजे -1 3चा कोफॅक्टर येईल. आता दुसऱ्या रो मधला हा 1 दुसऱ्या रो मध्ये आहे आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे, म्हणून कोफॅक्टर ऑफ 1 याला लिहिता येईल आपल्याला 2, 1th एलिमेंट. 2 म्हणजे दुसरा रो, 1 म्हणजे पहिला कॉलम, आणि विच इज इक्वल टू -1 2 + 1 म्हणजे -1/3 म्हणजे -1 आणि डिटर्मिनंट मध्ये येईल 2 3 1 1 2 3 1 1. सोडवलं तर येईल 2 -3 म्हणजे -1 आणि हा +1 म्हणजे या 1चा कोफॅक्टर आला 1. कोफॅक्टर ऑफ -1 हा दुसऱ्या रो मध्ये आहे आणि दुसऱ्या कॉलम मध्ये आहे, त्यामुळे कोफॅक्टर ऑफ -1 आपल्याला लिहिता येईल 2, 2th एलिमेंट विच इज इक्वल टू -1/2 + 2 म्हणजे -1/4 म्हणजे 1 येऊन जाईल आणि डिलीट होईल हा कॉलम, हा रो, म्हणजे 1 3 -2 1 1 3 -2 1. याला जर सोडवलं तर 1 -6 1 + 6 7 म्हणजे या -1चा कोफॅक्टर आला 7. कोफॅक्टर ऑफ 2 हा 2 कोणत्या प्लेसवर आहे, दुसऱ्या रो मध्ये आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये आहे, म्हणून याला लिहिता येईल कोफॅक्टर ऑफ 2 इज म्हणजे 2, 3th एलिमेंट विच इज इक्वल टू -1/2 2 + 3 म्हणजे हा -1/5 येईल, म्हणजे हे -1 होईल आणि डिटर्मिनंट मध्ये येईल, हा डिलीट होईल, हा डिलीट होईल, 1 2 -2 1 1 2 -2 1 आणि जर सोडवलं याला तर 1 -4 1 + 4 5 आणि याचा -5 म्हणजेच या 2चा कोफॅक्टर आला -5. कोफॅक्टर ऑफ -2 म्हणजे हा कोणत्या प्लेसवर आहे, तिसऱ्या रो मध्ये आहे, पहिल्या कॉलम मध्ये आहे, म्हणून याला लिहिता येईल कोफॅक्टर ऑफ -2 3, 1th एलिमेंट विच इज इक्वल टू -1/3 + 1 म्हणजे -1/4 म्हणजे हे झालं 1 आणि डिटर्मिनंट मध्ये येईल, हा कॉलम डिलीट होईल, हा रो डिलीट होईल आणि शिल्लक राहील 2 3 -1 2. दिसत आहे 2 3 -1 2 बे दोन्ही 4 3 1 3 -+ 4 + 3 7 म्हणजे या -2चा कोफॅक्टर आला 7. कोफॅक्टर ऑफ 1 कुठे आहे, हे आहे तिसऱ्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये, म्हणून याला लिहिता येईल कोफॅक्टर ऑफ 1 3, 2th एलिमेंट विच इज इक्वल टू -1 3 + 2 म्हणजे -1/5 म्हणजे -1 आणि डिटर्मिनंट मध्ये राहील, हा डिलीट होईल, हा डिलीट होईल, 1 3 1 2 1 3 1 2 2 -3 -1 आणि याचा -1 +1. शेवटचा एलिमेंट कुठे आहे हो, हा तिसऱ्या रो मध्ये आहे, तिसऱ्याच कॉलम मध्ये आहे, म्हणून याला लिहिता येईल कोफॅक्टर ऑफ 1 3, 3th एलिमेंट तिसऱ्या रो मधला, तिसराच कॉलम मधला विच इज इक्वल टू -1/3 + 3 म्हणजे -1/6 म्हणजे 1 आणि डिटर्मिनंट मध्ये राहील, हा कॉलम जाईल, हा रो जाईल, 1 2 1 -1 1 2 1 -1 आणि याला सोडवलं तर -1 -2 -3. अशा पद्धतीनं आपण ईच अँड एव्हरी एलिमेंटचे कोफॅक्टर काढले आणि ऍडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला डेफिनेशन मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. काय करता येईल मग आपल्याला, हेन्स ऍडजॉइंट ऑफ ए विच इज इक्वल टू मॅट्रिक्स फॉर्म मध्ये
पहिल्या रो मध्ये -3 -5 -1, दुसऱ्या रो मध्ये 1 7 -5, तिसऱ्या रो मध्ये 7 1 -3 आणि त्याचा डॅश म्हणजे ट्रान्सपोज. आणि विच इज इक्वल टू आपल्याला डॅश काढायचा असेल तर या रोचं कन्व्हर्शन कॉलम मध्ये लिहायचं. मग काय होईल? -3 -5 -1 या रोचं कॉलम मध्ये लिहायचं. 1 7 -5 1 7 -5 या रोचं कॉलम मध्ये लिहायचं. 7 1 -3 7 1 -3. आला असेल लक्षात? कारण की इतक्या आरामानं हा एक्झाम्पल घेतलेला आहे. कुठल्याही पद्धतीचा ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए जर काढायचा आपल्याला परीक्षेमध्ये आलं एक्झाम्पल तर ईच अँड एव्हरी विद्यार्थ्यांना सहज सोडवता येईल. आज आपण इथे थांबू. धन्यवाद.